बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात चांगलंच गाजत आहे. आमदार धनंजय मुंडेंच्या जवळचा सहकारी असलेले कराड या प्रकरणात त्यांचा हात असल्याचा आरोप आहे. सध्या वाल्मिक कराडला दुसऱ्या एका गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली. अशातच आता संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आले. यावर सविस्तर माहिती समोर आली की संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आपण दोषी नसल्याचा अर्ज त्यांनी बीड विशेष न्यायालयाकडे वकिलांच्या मार्फत केला आहे. मात्र हा अर्ज कोर्टाने फेटाळला होता. त्यानंतर वाल्मिक कराडने वकिलांच्या मार्फत हायकोर्टात धाव घेतले. दोषमुक्तीच्या अर्जासंदर्भात आणि दोषारोप पत्रासंदर्भात हायकोर्टात रिट पिटिशन दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात दोषमुक्तीसाठी वाल्मिक कराडची तडफड सुरू असल्याची माहिती समोर आली. वाल्मिक कराडने बीडच्या कोर्टाकडे अर्ज केला होता, तेव्हा कोर्टानं महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली होती. न्यायालयानं कराड यांना संतोष देशमुख हा त्याच्या हत्या प्रकरणाचा जो अर्ज आहे कोर्टाने फेटाळला होता. त्यानंतर आता कराडने वकिलांच्या मार्फत हायकोर्टात धाव घेतली. दोषमुक्तीच्या अर्जासंदर्भात दोषारोप पत्रासंदर्भात हायकोर्टात रिट पिटिशन दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात दोषमुक्तीसाठी कराडची तडफड सुरू असल्याचं समोर येत आहे. वाल्मिक कराड यांनी अवाधा कंपनीकडून खंडणी वसूल करण्यासाठी कट रचला. वाल्मिक कराडसह टोळीवर एकूण 20 गुन्हे तर 7 गंभीर गुन्हे हे मागच्या 10 वर्षात दाखल झालेत. वाल्मिक कराडच्या विरोधात डिजिटल पुरावे सुद्धा आहेत. अनेक साक्षीदारांचे जबाब, तांत्रिक, डिजिटल, वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे कराडच हा कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचं नमूद करण्यात आले. त्याचबरोबर 2 कोटींसाठी कराड आणि त्याच्या साथीदारांनी अवाधा एनर्जीच्या अधिकाऱ्यांना धमक्या दिल्यात. खंडणी प्रकरणात संतोष देशमुख यांनी हस्तक्षेप केला म्हणून कराड आणि त्यांच्या साथीदारांनी हा कट रचलाय. तर हा खटला पुढे चालू ठेवण्यासाठी पुरेशी कारणं आहेत म्हणून याचिका फेटाळतो असंही कोर्टाने म्हटलंय. त्यानंतर आता वाल्मिक कराडने उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे.